त्यांना ज्या म्हणजे कुठलं करिअर निवडायला पाहिजे, कशामध्ये त्यांच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये त्यांना पूर्ण गायडन्स करता. वाव, खूप छान. अजून कुठले आहेत त्याच्यामध्ये कोर्सेस? आता हे झालं पूर्ण आपलं ओव्हरऑल, म्हणजे मुलाला सर्वांगीण विकासासाठी म्हणजे वाचता यायलापासून ते त्याच्या करिअर पर्यंत हे सगळं झालं. मग आता ह्याची प्रॅक्टिस पण करून घ्यावी लागेल आपल्याला मुलांची, कारण एखादी गोष्ट शिकली ती तेवढ्या पुरते ती मर्यादित नसती. ओके मॅम. सो अजून कुठले कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये आपण स्कॉलरशिपचे पण आहेत. मग स्कॉलरशिप मध्ये पण मुलांचे वेगवेगळे असतात, म्हणजे राज्यस्तरीय असतात. एमपीएससीच्या मुलाला पण आपण व्यवस्थित ऑनलाईन मध्ये शिकवलं जातं. त्याचबरोबर ऑलिम्पियड असतात, 4थीच्या शिष्यवृत्ती परीक्षा असतात, 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा असतात. अशा वेगवेगळ्या ज्या स्पर्धात्मक परीक्षा असतात त्याचं आपण व्यवस्थित त्यांना त्याच्यामध्ये गाईड केलं जातं. त्याचबरोबर जनरल नॉलेज पण खूप महत्वाचं आहे मुलांसाठी. मग जनरल नॉलेज पण आपण व्यवस्थित त्यांना पूर्णपणे त्या ह्याच्यामध्ये करतो. पण हे जे क्लासेस मी तुम्हाला सांगितले आतापर्यंत त्याचे प्रत्येकाचे असे वेगवेगळे आहेत, म्हणजे एकाच वेळेस आपल्याला सगळे करायचे नाहीत. काही कोर्सेस फक्त शनिवार रविवार असणार आहेत, काही डेली असणार आहेत, आणि ह्याचं प्रत्येक लाईव्ह सेशन असणार आहे. ते कसे ऑनलाईन आहेत का? हो, ऑनलाईन आहे, पण डेली लाईव्ह सेशन असणार आहे. त्याचबरोबर त्या मुलांना त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओ पण दिले जाणार. म्हणजे एखाद्या दिवशी त्याला लाईव्ह सेशन अटेंड करायला नाही जमलं की तो व्हिडिओ त्याच्या दिवसभरात कधीही बघू शकतो. ओके, म्हणजे त्यांना कधी बघता येतं, रेकॉर्डेड पण येतं, प्लस लाईव्ह सेशन आहे ते जॉईन करू शकतात. खूप छान. खरं तर मला असं वाटतं तुम्ही ह्याच्यामध्ये सगळा कोर्सेसचा जो संग्रह केला, तुम्ही एकदम 0 पासून एक लेवल करत गेले की प्रत्येक टप्प्यावरती कोणता कोर्स महत्वाचा आहे तेव्हाच तुम्ही डिझाईन केलं, आणि प्रत्येक विद्यार्थ्याला या कोर्सचा खूप पुरेपूर फायदा होईल. तर ह्याचं जे आपण एज ग्रुप म्हणूया, कुठल्या एज ग्रुप पासून मुलं जॉईन करू शकतात तुमचा? हा ग्रुप 1ली पासून ते 9वी 10वी पर्यंतची मुले करू शकतात. अच्छा. आणि जसं तुम्ही हे सांगितलं एमपीएससी वगैरे, ते पण मुलं मला असं वाटते करू शकतात. ते म्हणजे 10वी 12वी नंतर ते करतात ना, मग त्यावेळेस त्यांना जे नॉलेजची गरज असते ते सगळे आपण याच्यामध्ये त्यांना नॉलेज देणार, कव्हर करतो. बरोबर. म्हणजे विद्यार्थ्यांना एकाच प्लॅटफॉर्मवरती खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतात. म्हणजे त्यांचं मॅथ म्हणा, जनरल नॉलेज, अबॅकस, त्यांचं ब्रेन डेव्हलपमेंट असेल किंवा कला कौशल्य, त्याचं सुद्धा सगळा तुम्ही समन्वय एका प्लॅटफॉर्मवरती साधलाय. खरं तर ही खूप महत्वाची भूमिका तुमचं प्लॅटफॉर्म बजावते, आणि मला असं वाटते जे ऑडियन्स आपल्याला बघतात किंवा जे विद्यार्थी असेल, खरं तर त्यांनी जेव्हा ह्या प्लॅटफॉर्मवरती जातील त्यांना ह्याचा पुरेपूर फायदा घेता येईल आणि खूप काही गोष्टी शिकता येईल. याचबरोबर मला तुम्हाला पुढचा प्रश्न हा विचारायचा मॅम, की जसं तुम्ही आता भरपूर कोर्सेस सांगितले, खरं तर मी जेव्हा तुम्हाला विचारत होते ना, मला खूप इंटरेस्ट येत होता अजून कुठे किती कोर्स आहेत, कारण तुम्ही एवढे सुंदर कोर्सेस याच्यामध्ये डिझाईन केलेत. आणि इव्हन मला माझा टाइम आठवला जेव्हा मी शाळेत होते. बऱ्याच वेळा असं असतं की शाळेत आपण भरपूर गोष्टी शिकतो, पण हे छोट्या छोट्या आपल्या आतमधले जे कौशल्य आहे ना ते वाढवण्यासाठी कुठेतरी धडपडत असतो. जसं की स्टेज डेअरिंग, तुम्हाला स्टेजवर बोलायचंय पण तुम्हाला कोणी प्रॉपर गायडन्स नाही करत, किंवा तुम्हाला गायन शिकायचंय किंवा तुम्हाला डान्स शिकायचे, आणि त्यावेळेस आपले पालक सुद्धा आपल्याला तेवढा सपोर्ट नाही करत. मग त्यावेळेस विद्यार्थी या छोट्या छोट्या गोष्टींसाठी धडपडत असतात, आणि ते तुम्ही सगळं एका ठिकाणी कव्हर करताय. मग त्याचा विद्यार्थ्यांना किती फायदा होतोय. बरोबर. पण यासोबत मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही कोर्सेस तर खूप सुंदर डिझाईन केले, मग त्याच्यासाठी काही प्रॅक्टिस किंवा सराव, जेणेकरून आपण म्हणतो ना एक परफेक्शन येतं गोष्टींमध्ये, तसं काही केलंय का तुम्ही अवेलेबल? ह्याच्यामध्ये आम्ही एमसीक्यू क्वेश्चन पण ठेवलेले आहेत मुलांसाठी, म्हणजे ते प्रॅक्टिस पण करा. आता फक्त शिकून महत्वाचं नाही, शिकण्याबरोबर प्रॅक्टिस पण महत्वाची. बरोबर. मग आपण प्रत्येक, मी ज्याप्रमाणे तुम्हाला सिक्वेन्सली सांगितलं, फोनिक्सचे पण आपण एमसीक्यू क्वेश्चन देणार आहोत त्यांना, आणि ते अनलिमिटेड असणार आहे. म्हणजे ज्या वेळेस तो मुलगा प्रॅक्टिस करायला घेईल तर प्रत्येक वेळेस त्याला वेगवेगळे क्वेश्चन भेटणार, म्हणजे तेच नाही भेटणार. बरोबर. म्हणजे आज त्यांनी एवढे क्वेश्चन केले, दुसऱ्या दिवशी त्याला तेच क्वेश्चन परत रिव्हिजनला नाही, दुसरे क्वेश्चन रिव्हिजन. अच्छा. मग फोनिक्स मध्ये पण एखादा क्वेश्चन दिला की त्याचे त्याला ऑप्शन मिळणार, त्यांनी करेक्ट आन्सर निवडायचं, त्याचं बरोबर आहे की नाही ते पण त्याला कळणार त्याच्यामध्ये, आणि जर चुकलं तर का चुकलं ते पण त्याला त्याच्यामध्ये कळणार. म्हणजे एखाद्या प्रश्नाचं उत्तर काय त्याला समजेपर्यंत त्याला ते प्रॅक्टिस मध्ये शिकवलं जाणार. फोनिक्स झालं, त्याच्यानंतर इंग्लिश ग्रामर घेतो आपण. इंग्लिश ग्रामरचे पण असे वेगवेगळे प्रश्न आहेत, म्हणजे त्याचे पण बरेच पार्ट आहेत. म्हणजे टेन्सेस आहेत, त्याचे क्वेश्चन आहेत भरपूर, प्रत्येक टेन्सचा वेगवेगळा त्याला भरपूर प्रॅक्टिस करता येईल. त्याच्यामुळे टेन्स तो कधीच विसरणार. पार्ट ऑफ स्पीच आहेत, सेंटेन्सचे प्रकार आहेत, असे वेगवेगळे प्रकार, जे ग्रामरमध्ये जेवढं आहे तेवढं त्याची सगळी प्रॅक्टिस होणार पूर्णपणे, टोटली. अरे वा. आता इंग्लिश ग्रामर झालं, तर वोकॅब्लरी पण तो त्या एमसीक्यू क्वेश्चन मध्ये त्याची खूप प्रॅक्टिस होणार. म्हणजे त्याचे शब्द संग्रह खूप असं डिक्शनरी टाईप त्याचा ब्रेन होणार. अरे वा. म्हणजे त्याला व्यवस्थित सगळं जमणार. आता वोकॅब्लरी पण झालं. आता स्पोकनच्या वेळेस पण आपल्याला बोलायचं म्हटलं की आपल्याला सेंटेन्स माहिती पाहिजेत ना, कुठं कधी वापरायचे काय, त्याची पण आपण त्याची खूप प्रॅक्टिस करून घेणार एमसीक्यू क्वेश्चन.